अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने पूर्ण होणार, मात्र अजूनही तपास पुढे सरकलेला नाही. त्यामुळे 28 एप्रिलला पुण्यातील CID ऑफिसला भेट देणार असून नवीन कागदपत्र सादर करणार. रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे माहिती. मराठी लोक गुजरातमध्ये जातात, गुजराती बोलतात, तमिळनाडूत जातात, तमिळ बोलतात. मग महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांनी मराठी बोलायलाच हवं. मंत्री छगन भुजबळ यांचं मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाला समर्थन. एसटी महामंडळाच्या ग्रॅच्युटी घोटाळ्यामध्ये 63 अधिकारी दोषी असल्याची प्राथमिक माहिती. न्यायालयाच्या निर्णयामुळे 480 निवृत्तांना 2.5 कोटींचं व्याज वाटप. तर व्याजाची रक्कम दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करायला हवी. श्रीरंग बर्गे यांची प्रतिक्रिया. बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. आज खामगाव शहरामध्ये 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. मुंबई बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मुहूर्त ठरला. यंदाच्या ऑगस्ट महिन्यातच रेल्वे सोलापूर आणि कलबुर्गी मार्गे धावणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. या रेल्वेमुळे 24 तासांचा प्रवास आता केवळ 15 तासात करता येणार. बुलढाण्याच्या खामगाव शेगाव महामार्गावरील भंगाराच्या गोदामाला आग. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. गोदामाजवळ शाळा असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांसाठी सामूहिक विवाह सोहळा. 91 जोडपी अडकली विवाह बंधनात. आमदार संजय पोराम मित्र परिवाराकडून पुढाकार. जेजुरीतील खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये वैशाख शुक्ल दशमीनिमित्त फळांची आकर्षक सजावट. गुरव कोळी आणि वीर गडची समाज संघटनेच्या वतीनं फळांची सजावट. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर उद्या स्वाक्षरी होणार. या करारामुळे दरवर्षी 5,000 भारतीयांना तात्पुरता रोजगार व्हिसा मिळणार. पुढील 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं या कराराचं उद्दिष्ट असल्याची माहिती. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज. एनगिडीच्या पाठीच्या कण्यात आणि डोक्यामध्ये कोणतीही गंभीर दुखापत नसल्याची डॉक्टरांची माहिती. तर रुग्णालयातून परतल्यानंतर एनगिडीनं मानले चाहत्यांचे आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.